कोणताही कोर्स करणं खूप अवघड झालेलं आहे. पण नीटचा कट ऑफ 2025चा कमी होणार आहे का जास्त हे बघूया. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की BAMSचं महाराष्ट्रामध्ये पुढील 10 ते 15 वर्षामध्ये फ्युचर काय असणार आहे? किंवा तुम्ही जर आता नीट 2025 एक्झाम देऊन BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी हा कोर्स तुम्ही चूज केला, तर तुमचं फ्युचर कसं असणार आहे? किंवा BAMS कोर्स कंप्लीट करणं किती अवघड असणार आहे? आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं असं होतं मित्रांनो, की आपण एकदा जर कोर्स घेतला, नीट एंट्रन्स एक्झाम पास झालो, म्हणजे आपण सेटल झालो किंवा आपली लाईफ सेट झाली. पण आता जसं-जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली किंवा जसं-जसं आपण हुशार होत गेलो किंवा आपल्याला साधनं वाढत गेली, कॉलेजेस वाढत गेले, तसं-तसं कोणताही कोर्स करणं खूप अवघड झालेलं आहे किंवा तो कंप्लीट करणं, इव्हन कंप्लीट करणं सुद्धा तो खूप अवघड झालेला आहे. आणि BAMSच्या बाबतीत असं का म्हणतो, तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर त्याआधी आपण नीटचा कट ऑफ 2025चा कमी होणार आहे का जास्त हे बघूया. तर एक अंदाज असा आहे, की आता नंबर ऑफ कॅन्डिडेट किंवा ॲस्पिरंट यांची संख्या कमी असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. प्लस पेपर हा थोडा हार्ड असणार आहे गेल्या वेळेसच्या तुलनेत. कारण त्यांना आता NTAला त्यांची स्वतःची इज्जत महत्त्वाची आहे. त्यामुळं सगळ्यांना असंच वाटत आहे, की ते नीटचा पेपर थोडा हार्ड देतील, हार्ड लेव्हलचा, आणि ते प्रयत्न करतील, की जास्तीत जास्त किंवा कमीत कमी कट ऑफ हा कॉलेजचा लागावा आणि पेपर हार्ड लेव्हलचा असावा आणि मुलांना कमीत कमी मार्क भेटावे, हे ते प्रयत्न करतील. म्हणून ह्या वर्षीचा अंदाज असा आहे, की नीटचा कट ऑफ थोडा कमी होऊ शकतो. पण कट ऑफ कमी म्हणजे असं नाही, की कॉम्पिटिशन कमी. तर ॲडमिशन घेण्यासाठी BAMS किंवा MBBS कोणत्याही कोर्समध्ये कॉम्पिटिशन तेवढंच असणार आहे. फक्त कट ऑफ हा कमी होणार आहे. दुसरा पॉइंट येऊया, की BAMS कोर्स कंप्लीट करणं किती अवघड आहे आणि मी का म्हणतो, की अवघड आहे. तर पहिली गोष्ट, की आता तुम्ही जर 4 वर्ष, 4.5 वर्ष तुमची थिअरी एक्झाम कंप्लीट केली आणि तुम्हाला इंटर्नशिप द्यायची असेल, तर एक नवीन नियम तुम्हाला माहीत असेल, की नेक्स्ट एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही नेक्स्ट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर इंटर्नशिप भरू शकता, इंटर्नशिपचा फॉर्म, आणि ते कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला डिग्री भेटेल. आता नेक्स्ट एक्झाम म्हणजे काय, की तुम्ही फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत जे काही शिकला, त्यामध्ये तुम्हाला नीटसारखाच पेपर येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतील, ते सॉल्व्ह केले. तुम्ही जर क्वालिफाय झाला, तर तुम्ही एलिजिबल आहात इंटर्नशिपसाठी. हे आहे नेक्स्ट एक्झाम. तर ह्यामुळं असं होतं, की एक बॅरियर बसतं. जसं आपलं 12वी नंतर नीट हे एक बॅरियर होतं. ते ओलांडून गेलं तर तुम्ही क्वालिफाय, नाही तर नाही. तसंच नेक्स्ट एक बॅरियर बसणार आहे आणि अशा विद्यार्थ्यासाठी ते खूप अवघड आहे, जे 4 वर्ष काहीच अभ्यास करत नाहीत. पहिलं खूप सोपं होतं, कारण कोर्सला ॲडमिशन घेतलं, कसंबसं 50% भेटली आणि पास झालं, तुम्हाला डिग्री भेटत होती. आता तसं राहिलं नाही. दुसरा पॉइंट तो म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये बायोमेट्रिक येणार आहे. म्हणजे तुमचा थंब लावून तुमची प्रेझेंटी लागणार आहे. त्यामुळे असं होणार आहे, की जे बोगस प्रेझेंट्या भरत होते, जे रजिस्टरवर प्रेझेंट होत होते, ते कमी होणार आहे आणि तुम्हाला जे त्यांची पर्सेंटाईल प्रेझेंट असेल, जे रिक्वायर्ड असेल, तेवढी कंप्लीट करावीच लागेल. तरच तुम्हाला एक्झामला बसायला भेटेल. तिसरा पॉइंट तो म्हणजे नवीन बदललेला सिलेबस. आता सिलेबसमध्ये काय केलं त्यांनी, की खूप असे नॉन लेक्चर अवर्समध्ये तुम्हाला प्रोजेक्ट बनवायला लावणार, मॉडेल बनवायला लावणार, चार्ट बनवायला लावणार, PPT बनवायला लावणार. असे वेगवेगळे प्रोग्राम त्यांनी ॲड केलेत आणि त्यासोबतच तुमच्या सिलेबसमध्ये असे वेगवेगळे नवीन-नवीन पॉइंट ॲड करत गेलेत. जसं मॉडर्नमध्ये रिसर्च टाइप ॲड करत गेलेत. पहिलं असं नव्हतं, की जे आपला आयुर्वेदा सिलेबस होता तोच होता. पण आता ह्या वर्षी किंवा 2 वर्षा पाठीमागनं इथे सिलेबसमध्ये थोडं-थोडं मॉडर्न जास्त ॲड करत गेलेत. त्यामुळे थोडं आयुर्वेदा स्टुडंटला हे कॉम्प्लिकेट जात आहे आणि हे 3 ते 4 कारणं तुम्हाला BAMS कोर्स कंप्लीट करण्यासाठी अडू शकतात किंवा थोडं कठीण जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर प्रॉब्लेम बघितला तुम्ही, तर आपल्या कॉलेजचं असणार इन्फ्रास्ट्रक्चर किंवा टीचिंग मॉड्यूल किंवा जे काही कॉलेजच्या रिलेटेड असणार आहे, हॉस्पिटल फॅसिलिटी, क्लिनिकल प्रॅक्टिस, हे BAMS कॉलेजमध्ये कमी असल्यामुळे तुम्हाला अडचणी येणारच आहेत. ते आणि 10 ते 15 वर्ष लागतील, की ते सगळ्या फॅसिलिटी चांगल्या सुधारायला, त्यांचं एक इफेक्टिव्ह लेव्हलला यायला. त्यामुळे तुम्हाला थोडा आणखीन प्रॉब्लेम वाढणारच आहे. प्लस तुम्हाला कॉम्पिटिशन पण जास्त बघायला भेटेल. ही 5वा गोष्ट अशी आहे, की ज्यांना MBBS भेटत नाहीये, तो आता डायरेक्ट BAMSमध्ये ॲडमिशन घेत आहे. त्यामुळं BAMS ह्या कॉलेज कमी आणि मुलं किंवा विद्यार्थी जास्त होत आहेत. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण तुम्हाला कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तुमचं इफेक्टिव्हनेस पण तुम्हाला वाढवावं लागेल किंवा तुमची स्किल पण तुम्हाला वाढवावं लागेल. पण स्किल वाढवण्यासाठी तुम्हाला तसं कॉलेज भेटत नाहीये. शक्यतोच भेटतं. बरेच असे कॉलेज आहेत, की त्यामध्ये इव्हन बेसिक फॅसिलिटीसुद्धा नाही आहेत. फक्त ते नावाला आयुर्वेदिक कॉलेज आहेत. तर हे होतं BAMS फ्युचरमध्ये कसं अवघड जाणार आहे किंवा कोर्स कंप्लीट करणं किती अवघड आहे. आणि नीटचा कट ऑफ तुम्हाला सांगितला आहे, की अंदाज असा आहे, की नीटचा कट ऑफ थोडा ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा कमी जाणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर चांगली माहिती वाटली असेल, तर आताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. थँक